विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण भूगोल या विषयी परिचय करून घेतला, त्याची प्रस्तावना पाहिली, त्याचबरोबर मुखपृष्ठ याचा अभ्यास केला. तर या भूगोलाचा अभ्यास करताना भूगोल विषयाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणावर आहे, विविध शास्त्रज्ञांनी देखील याचा अभ्यास केलेला आहे. भूगोलाचं शास्त्र हे विविध अभ्यास शाखांमध्ये कशा प्रकारे विभागलेलं आहे, भौतिक भूगोल, मानवी भूगोल हे याचा देखील अभ्यास केला. त्याचबरोबर आपण भूगोलाचा वेगवेगळ्या शाखेशी कशा प्रकारे संबंध आहे, विविध खाजगी संस्थांमध्ये, शासकीय विभागामध्ये कशा प्रकारे भूगोल विषयाचा अभ्यास आणि जे वातावरणाचा अभ्यास, पृथ्वीवरील विविध गोष्टींचा अभ्यास याचा आपण आढावा घेतला. आज आपण काही जे विविध प्रकारचे पृथ्वीवरील जे दिनमान आहेत, रात्रमान याचा कालावधी, जगाचा नकाशा, त्या ठिकाणी असलेले रेखावृत्त, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी काही प्रश्नांची आपण सामूहिक चर्चा करणार आहोत. ते म्हणजे बघा, पृथ्वीवरील दिनमानाचा आणि रात्रमानाचा कालावधी हा का बदलतो? तर ह्या निरीक्षण करा. समोर एक आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून आपल्याला लक्षात येईल की अर्धा भाग हा अंधारात, अर्धा भाग हा उजेडात. तर हे नीट निरीक्षण केल्यावर आपल्याला असा प्रश्न पडतो की पृथ्वीवरील जे दिनमान आहे, दिवस आहे, रात्र आहे, ह्याचा कालावधी का बरं बदलत असावा? तर पृथ्वीच्या परिवलनामुळं, म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळं पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात. पण दिनमान आणि रात्रमान यांचा कालावधी सारखा नसतो. तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीचा कारण का बरं जे दिनमान आहे आणि रात्रमान आहे हे का बरं फरक असतो? कारण पृथ्वीचा आस 23.5 असा कललेला आहे. 23.5 असा कललेला, बघा इथं दाखवलेला आहे, आकृतीमध्ये आहे. आणि त्यामुळं दिनमान आणि रात्रमान यांचा कालावधी हा नेहमी बदलत असतो. आपण पाहिलेलं आहे की मात्र 21 मार्चचा दिवस आठवून पहा, कुणी निरीक्षण केलं असेल तर, किंवा 22 डिसेंबर पहा. या 2 दिवशी मात्र दिनमान आणि रात्रमान हे सारखे असते. तर अशा प्रकारे ह्या जो पृथ्वीचा आस आहे तो 23.5 कललेला असल्यामुळं हा कालावधी नेहमी बदलत असतो. त्यानंतर आपल्याला पुढं प्रश्न पडतो की जगाचा नकाशाचा अभ्यास करा. बघा, इथं मी आणखीन एक आकृती दाखवलेली आहे. जगाचा नकाशा पृथ्वीवर उत्तर ध्रुव आहे, खाली दक्षिण ध्रुव आहे आणि त्याच्यावर उभ्या रेषा आहेत वरपासून खालीपर्यंत. तर काय बरं आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येईल? हा जर जगाचा नकाशा पाहिला, ह्या नकाशामध्ये प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेली जी रेखावृत्त आपल्याला पाहायला मिळतात, ती किती आहेत, कसं सांगता येईल आपल्याला? तर मुळात रेखावृत्त म्हणजे काय? रेखावृत्त म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणारी काल्पनिक रेषा. म्हणजे दक्षिण आणि उत्तर या ध्रुवांना जोडणारे काल्पनिक अर्धवर्तुळाकार उभी रेष म्हणजे रेखावृत्त. बघा, पृथ्वी गोलाकार आहे, वर्तुळाकार आहे, हे आपण पाहिलेलं आहे.
पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे? 360 अंश इतकं असते. त्यामुळं प्रत्येक अंशावर अशी 360 रेखावृत्ते असतात आणि त्यामुळे प्रत्येक एक अंशवर अशी एक 360 रेखावृत्ते असतात. त्यामुळे ह्या रेखावृत्तांची संख्या आपल्याला किती सांगता येईल की 360 अंश रेखावृत्ते असतात, हे यातून आपल्याला सांगता येईल. पुढं पहा, आपण जर पाहिलं तर पुढे एक मुद्दा असा आहे की जे सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, तर सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे? नीट बघा, सूर्योदय सूर्यास्त याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय सांगता येईल की सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा म्हणजेच परिवलनाचा म्हणजे जे परिणाम, म्हणजे सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा पृथ्वीच्या परिवलनाचा म्हणजे स्वतःच्या काल्पनिक अक्षाभोवती फिरणे याचा परिणाम आहे तो. म्हणजे हे प्रत्यक्षात फिरलं जात नाही, ती एक कल्पना केलेली आहे मनामध्ये. आणि त्यामुळं काय की पृथ्वीचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरते, त्यामुळे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे काय की पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती आहे, ती कोणती सांगा बरं. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती? परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आहे, त्याची दिशा. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. म्हणजे जो फिरण्याचा स्वतःभोवती फिरण्याचं जे दिशा आहे ती पश्चिमेकडून सुरुवात होऊन पूर्वेकडे फिरत असते. हे परिवलनाची दिशा आहे, पश्चिम पूर्व अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल? पृथ्वीच्या परिवलनाच्या दरम्यान किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात हे देखील आपण मगाशी आकृती बघितलेली आहे. त्या आकृतीवर निरीक्षण करा. बघा की पृथ्वीच्या परिवलनाच्या दरम्यान रेखावृत्त मगाशी पाहिली, 360 रेखावृत्ते जाताना आपल्याला दिसतात. म्हणजेच अशा प्रकारे हे आपण या 5 मुद्द्यांचा आढावा घेतला. आपण पृथ्वीच्या परिवलनादरम्यान किती रेखावृत्ते येतात, सूर्यासमोरून जातात, या गोष्टींचा आढावा घेतला. त्यानंतर जर पाहिलं तर पुढचा पॉईंट असा आहे की कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो. बघा, ह्यात जर पाहिलं तर निरीक्षण करा. तुम्हाला शेजारी जी आकृती दिसते आहे ती पहा, तर 2 बाण दाखवलेले आहेत निळे. एक पूर्व दिशेने चाललेला आहे आणि दुसरा पश्चिम दिशेने. तर आपण नीट निरीक्षण करा, पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध वगैरे 2 भाग आहेत, मध्ये तांबडी रेषा. तर जर आपण पूर्व दिशेने प्रवास करायला सुरुवात केली किंवा करणाऱ्यानं जर ही जी रेषा दाखवलेली आहे ती रेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार तो मानावा लागतो. म्हणजे मागचा जो वार आहे तो आपल्याला मानावा लागतो. समजा बुधवार असेल तर मंगळवारचा दिवस उदाहरणार्थ, किंवा पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्यानं
जर वार रेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. म्हणजेच काय की 180 अंश रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेषेवर वार बदलतो. जे 180 अंश रेखावृत्त जे आहे त्यावर वार बदलत असतो. याबद्दल आणखीन आपल्याला सांगता येईल की बघा, 0 अंश रेखावृत्त म्हणजे मूळ रेखावृत्त आणि 180 अंश रेखावृत्त एकत्र येतात, उभे येतात. तिथं समजायचं की आपण तिथे 2 उभे भाग घेतले, त्यातल्या एकाला पूर्व गोलार्ध म्हणतात आणि दुसरा जो आहे तो पश्चिम गोलार्ध. आता आपला भारत हा पूर्व गोलार्धात आहे, अमेरिका पश्चिम गोलार्धात आहे. आपल्याकडे सोमवार सकाळ असते तेव्हा अमेरिकेत रविवारची रात्र असते. हे एक उदाहरण बघा. म्हणजे काय की आपला जो भारत देश आहे तो पूर्व गोलार्धात आहे आणि अमेरिका ही पश्चिम गोलार्धात आहे. आपल्याकडे जर सोमवार सकाळ असते तेव्हा अमेरिकेमध्ये रविवारची रात्र असते. किंवा आणखीन एक आपल्याला सांगतं, एखादी व्यक्ती विमान प्रवास करत असते म्हणजे ती जर भारतातून अमेरिकेमध्ये जात असेल तर तिथे आधीचा वार असणार आहे, हे त्या व्यक्तीला समजायला हवे. मग हे वार कुठे बदलतात तर 180 अंश रेखावृत्तावर बदलत असतात. किंवा काही वेळेला विमान प्रवास जर केला तर तशा सूचना विमानात देखील दिल्या जातात. म्हणजेच जो आपल्याला वार बदलतो तो 180 अंश रेखावृत्तावर बदलतो. पुढे आपल्याला जर पाहिलं तर बघा, पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असे. बघा, पूर्वीच्या काळी कालमापन हे कशा पद्धतीनं केले जात असत. निरीक्षण करा. बघा, कशा प्रकारे कालमापन केलं जात असत. तर पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वी घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी सूर्योदय, सूर्यास्त यासारख्या नैसर्गिक घटनांच्या आधारे तसेच घटिका, पात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधनांच्या आधारे पूर्वी कालमापन केले जात असत. आता त्याची चित्र दाखवलेली आहेत बघा, नीट निरीक्षण करा. वाळूचं घड्याळ कसं आहे, घटिका पात्र कसं आहे ते बघा. म्हणजेच घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी सूर्योदय किंवा सूर्यास्त या नैसर्गिक घटनांच्या आधारे हे काही घटिका पात्र केली जायची, वाळूचं घड्याळ तयार केलं जायचं आणि या साधनाच्या आधारे हे मापन केलं जात होतं. ते कसं काय तर आता घटिका पात्र म्हणजे काय की एका मोठ्या भांड्यात दुसरे छोटे भांडे ठेवलेले असतात, त्याला छिद्र असते आणि असे छिद्र आहे त्या छोट्या भांड्याला. मोठे भांडे पाण्याने भरले की त्यात हे छोटे भांडे ठेवत आणि छोट्या छोट्या छिद्रातून सावकाश त्यात पाणी भरले जात असत. जे त्या लहान छिद्रातून पाणी त्या मोठ्या भांड्यामध्ये भरले जातं आणि छोटे भांडे पाण्याने भरून बुडले की घटिका मोजली जात. ती जी घटिका वेळ ती मोजली जात. पुन्हा ते भांडे वर पाण्यावर काढून ठेवले जात. आता दुसरं आहे ते वाळूचे घड्याळ. बघा, नीट निरीक्षण करा ते कसं आहे ते वाळूचे घड्याळ. म्हणजे एक छोटे म्हणजे लाकडाच्या चौकटीत काचेचे घड्याळ असते. ते बघा चित्रात दाखवलेलं आहे. जे लाकडी चौकट आहे किंवा तशा प्रकारचं स्टँड आहे
आणि मग ते घड्याळ 2 काचेचे वाटीसारखे जे भाग आहेत, वरच्या बाजूला एक आहे, खाली एक आहे आणि चिंचोळ्या काचेच्या नळीने एकमेकांना ते जोडलेले असतात आणि त्यावेळेस एका वाटीमध्ये बारीक वाळू असते, वाळू भरलेली असते आणि ती सावकाश दुसऱ्या वाटीमध्ये येते. पूर्ण वाटी भरली की 1 तास पूर्ण झाला असं मानलं जात असे. ते घड्याळ पुन्हा फिरवून ठेवलं जात असे आणि वरचा भाग खाली, खालचा भाग वर असा कॉन्ट्रास्ट केला जातो. अशा प्रकारे हे कालमापन पद्धती होती. आता आपण ह्याच्यावर आणखीन चर्चा करणार आहोत. आपला जो ब्रिज कोर्स चालू होणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला आता काही स्वाध्याय किंवा त्याच्या काही आणखीन वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं, आकृत्या पाहायला मिळतील, ते आपण करणार आहोत. परंतु हे आता लक्षात ठेवा की कालमापन कशा प्रकारे केलं जात असायचं हे एक उदाहरण आपण पाहिलं. त्यानंतर बघा, आत्ता जे चालू स्थिती आहे, सध्याच्या काळात कालमापनाची कोणती साधनं वापरतात. आता आधुनिक तंत्रज्ञाना भरपूर कालमापन मोजण्याच्या पद्धती आहेत. आपण मोबाईलद्वारे किंवा आपले कॅलेंडर आहे किंवा घड्याळ आहे, म्हणजे सध्याच्या काळात अनेक प्रकारची घड्याळ कालमापनासाठी वापरले जातात. वेगवेगळ्या प्रकारची घड्याळ आहेत. स्टॉपवॉच आहे, दिनदर्शिका वापरली जाते. अशा प्रकारे हे कालमापन अशा प्रकारची ही कालमापन करण्यासाठी ही साधने वापरली जातात. तर पुढं आपल्याला या स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेच्या विषयी पाहणार आहोत. पण या तासाला आपण हे जे पूर्वीचा आपण केलेला अभ्यास, रेखावृत्त, त्याचबरोबर सूर्योदय, सूर्यास्त, बदलत असणारा वार, असणारी वेळ मोजण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे. तर याबाबत अजून परत पुढच्या तासाला यातील पुढील भाग पाहूया.